या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला भरपूर माणसं भेटतात, येतात, जातात, पण जाता जाता आपल्याला भरपूर काही शिकून जात असतात बरं का. आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं ही एक अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर आपल्याला साथ देते. आयुष्यात आपण कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून कधीच राहायचं नसतं, कारण आजकाल माणसं बदलतात, वेळ बदलती आणि नात्यांचे अर्थ पण आजकाल खूप पटकन बदलतात बरं का. त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं आयुष्य जगणं असतं. माणूस जेव्हा स्वतःच्या ताकदीवर चालायला लागतो ना, तेव्हा त्याला कोणाची सावली सुद्धा नकोशी वाटायला लागते. आयुष्याच्या वाटेवर कोणाची साथ मिळाली ना तर ठीक आहे बाबा, आणि नाहीच मिळाली तर तिथं थांबायचं नसतं. स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकायचं असतं. एवढ्या अनुभवातून आपण एकमात्र शिकलेलो असतो. आयुष्याच्या वाटेवर कोणी साथ सोडली ना तरी पण आपला पाय कधीच घसरत नाही आणि घसरून पण द्यायचा नसतो. आजकाल मी न्यूजला वैष्णवी ताईबद्दल ऐकलं ना, खूप वाईट वाटलं. त्यामुळं मला हे 2 शब्द बोलावेसे वाटले. किती शिकलेली मुलगी पण तिचं काय झालं? आजकाल दुनिया खूप प्रॅक्टिकल झालेली आहे. प्रेम करावं माणसाने पण विश्वास असावा. त्यानंतर प्रेम करावं पण सगळे सारखेच नसतात बरं का. हाताची 5 बोटं आपले सारखे नसतात ना, त्याप्रमाणे सगळे सारखे नसतात. आजकालच्या मुलींनी तर स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं झालंय. हॅलो, नमस्कार. मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळीच सुरुवात केली. तर 2-3 दिवस सारखा पाऊस चालू होता, अजिबात उघडतच नव्हता. आज जरा उघडलंय, तेव्हा आम्ही टेरेसवर आलोय. आणि पावसामध्ये फौजीसाहेब भिजले होते ना, 2 दिवस इतके आजारी पडले होते आणि त्यांना खूप ताप होता, थंडी ताप सर्दी सगळं झालं होतं. तर आज बरं वाटतंय त्यांना. तर हे लगेच टेरेसवर आले जाता टेरेस धुवायला. तर झाडांची थोडीफार का होईना माती अशी खाली गळती ना टेरेसवर, तर ते म्हणले धुवून काढतो. आणि हे लगेच कामाला लागले. खराटा वाळलेत का कपडे? तर थोडंसं उघडलंय ना, कपडे धुवून वाळायला घातले होते सकाळ सकाळ, ते पण वाळलेत आता. आणि अजून धुवायचे राहिलेत, कारण पाऊसच उघडत नव्हता ना, 2-3 दिवसाचे कपडे धुवायचे पडलेत, ते आता धुवून वाळायला घालावं लागतील. म्हणजे आभाळ आहे बरं का, पण जरा उघडलंय. काल आणि परवा सारखं चालूच होतं, पाऊस बंदच नव्हता होत. हा, त्याच्या मागं जरा कुंड्यांच्या मागं मारलं का? हे टपातली माती खाली फेकून द्यायची, ती सागरण तुम्ही द्या तेवढं फेकून खाली. मग फेकून द्याता का? तर ओके, टपात माती होती थोडीशी, मांजर आली आणि त्याच्यात पोटी करून गेली, ते खाली टाकावं लागेल आता. मांजरी पण इतके हटायला आहेत ना, चांगल्याच जागेवर घाण करून जातात. याचं तुम्ही रिपोर्टिंग केलं का झाडाचं? याचं रिपोर्टिंग केलं का? गवत काढलंय? अच्छा, किती कळे आल्यात त्या रेनलिलीला बघा ना. रेनलिलीला किती कळे आल्यात हा ना. तर पाऊस झालाय ना, रेनलिलीला इतके फुलं यायला लागलेत ना, खूप कळ्या आल्यात आता. आज जरा जरा ऊन पडत आहे, पण काय सांगताय, ते आभाळ बघा नाही, निबर आभाळ आलंय अजून. हे बघा आभाळ, मध्ये मध्ये ऊन पडत आहे. ठीक आहे, असं ढग थोडंसं साईडला गेलं की ऊन येते. पण चला, 2-3 दिवसापेक्षा बरं आहे नाही का. एवढं धुवून घ्या आणि आराम करा, लय नका काम करत बसू. बस झालं. खालचं बंद व्हायचं का? तर सागर काढतो हे पाणी आता, असं मातीचं पाणी झालेलं. आणि पाऊस इतका झालाय 2-3 दिवस. हे कसे डबकं साचलेत. हे इथं डबुके, त्यानंतर इकडे आहे. तर हे इथं किती पाणी साठलंय. इतका पाऊस झालाय ना 2-3 दिवस, म्हणजे जून महिन्याची वाट पण नाही पाहिली पावसाने, आणि इतका पाऊस झालाय. हे इथं घराचं काम झालं चालू. ह्याच कामाचं ठाकटूक ठाकटूक सारखं चालू राहतं. आज स्लॅब पडणार वाटतं ह्या घराचं, कारण खूप लोक आहेत वरती. हे सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय. थोडंसं उघडलंय ना, तर बकऱ्या चरायला आल्यात. हे बघा, किती हिरवं हिरवंगार मस्त झालंय. पाऊस झालाय तर छान वाटायला लागले आता. आणि हे आपले मोगराची जाळी पार वरती यायला लागली आता.
खूप छान झालाय मोगरा पण. ह्या मोगऱ्याला कळ्या आल्यात आता भरपूर आणि याला फुलं येतात. हे वांग्याचं झाड म्हणलं जळायला किती छान झालंय ते ना. काहीतरी वेगळंच आहे पण त्याचं बी आहे का नाही. किती मोठाले पान आहेत त्याचे. गावरान नाही वाटतं असं. लय मोठाले झाले. एका ट्रे मध्ये एकच झाड असलं ना चांगलं येतं. खूप फुलं आलीत याला आता. हा काय करायचं. पावसाळ्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो. ऊन जर पडलं नाही ना सोलरचं पाणी अजिबात गरम होत नाही आणि मग आंघोळीला गॅसवर पाणी गरम करावं लागतं. तर मी पण गॅसवर गरम पाणी केलं आणि मग आंघोळ केली. पाऊस उघडलाय आज पण ऊन नाही पडलं ना त्यामुळं ते पाणीच गरम होत नाही. आता पाऊस इतका छान झालाय ना. पावसामुळं काय झालंय जे झाडांचे पानं जे पिकलेले होते जे गळणारे आहेत ना ते सगळे गळून गेलेत आणि ते झाडांचे पानं टेरेसवरती गळाले होते. त्यानंतर एवढा पाऊस झालाय ना तर एवढ्या पावसाचं पाणी त्या गमल्यांच्या मध्ये बादल्यांच्या मध्ये जातं आणि त्या पाणी जास्तीचं बादलीखाली ते ड्रेन होतं ना ते पाणी ड्रेन होतं. त्याच्याबरोबर थोडीफार का होईना माती टेरेसवरती गळालेली असते. तर त्यामुळं फौजी साहेब म्हणले मी एकदा धुवून काढतो टेरेस. आता चिडचिड झाली होती थोडी सगळी पाण्यामुळं त्याच्यामुळं. कारण 2-3 दिवस झाले सारखा पाऊस लागूनच होता. आणि संध्याकाळी आम्ही जेवण झाले की सगळ्या गाड्या पोर्चमध्ये आतमध्ये लावतो आणि ते सगळं पोर्च गच्च भरून जातं टू व्हीलरनी आपल्या मोठ्या गाडीनी. त्यानंतर आम्ही टेरेसवरतीच असतो रात्रीचं. मग 10-11 वाजेपर्यंत ना मोकळ्या हवेला मस्त. तर मग वरती आलो की मग आम्हाला असं चिडचिड दिसलं की ते चांगलं वाटत नाही. असं एकदम साफसुथरं स्वच्छ लागतं आम्हाला. त्यामुळं आम्ही हे सगळं धुवून काढत होतो. आता मी सागर जिमवरून आलो. मी आंघोळ केली आणि फौजी साहेब लगेच म्हणले की आता उघडलाय जरा टेरेस धुवायचं आपल्याला, चला वरती सगळेच. तर आम्ही आलो वरती. मग अजून मला स्वयंपाक पण करायचा होता पण ते म्हणले आधी आपण टेरेस धुवू उघडलंय तर. त्यानंतर मी खायचं पोर्च एकटाच धुतो नंतर तू स्वयंपाक करत बस म्हणले. मग तर म्हणलं चला वरती टेरेस धुवू लागते मी. त्यानंतर मग मी स्वयंपाक करेन. टेरेसवरती वेळ लागतो कारण हे सगळं पाणी ना ते पाईप असतात ना बसवलेले टेरेसचं पाणी खाली जाण्यासाठी. त्याच्यातून ते पाणी सगळं खाली लावावं लागतं. माती बिती सगळं. आणि झाडाचे पानं थोडेफार गळतात ना ते झाडाचे पानं त्या पाईपामध्ये जाऊन बसतात आणि ते ब्लॉक होतं सारखंच. तर ते सारखं ब्लॉक झालेलं काढावं लागतं आणि ते पाणी खाली पाईपामधून घालावं लागतं. तर तुम्ही बघू शकता इथं पोरच्या वरती कसं पाणी साठलंय. तर ते पाईपामध्ये पानं जाऊन बसले होते. फौजी साहेब म्हणले मी पलीकडे जाऊन ते पाईपामधले पानं काढतो आणि हे पाणी सगळं खाली लावायचे. बघा असं एवढं काम असतं, एवढं लक्ष द्यावं लागतं. आपल्याला गार्डन खूप छान वाटतं पण त्याचं मेंटेनन्स पण तेवढं असतं. पण चला आवडी पुढं काय, आवड असली की सवड आपोआप मिळते कामाला. तर टेरेसवरचं सगळं पाणी काढलं, सगळं क्लीन झालं. त्यानंतर हे गोकर्णाला फुलं आलेले होते भरपूर. आज ना ते तोडून घ्यावं म्हणलं कारण हे गोकर्णाची निळे फुलांना मिळत नाही आणि ते आपल्या इथं येतात गार्डनमध्ये. तर मी असं तोडून ठेवत असते. सुकलेले फुलं असले नाही गोकर्णाचे तरी पण त्याचा चहा छान होतो, शरीरासाठी खूप चांगला असतो. कोणी कोणी तर ऑनलाईन पण मागवतात बरं का सुकलेले फुलं. तर आपण सुकून ठेवले ना घरामध्ये हवं तेव्हा आपण त्याचा चहा बनवून पिऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुढं तुम्हाला आता गोकर्णाच्या फुलांचा चहा पण दाखवते बरं का. तर फुलं किती छान आलीत आपल्या गुलाबाच्या झाडांना तुम्ही बघू शकता. मस्त फुटलेत गुलाबाचे झाडं आता. तर टेरेसवरून आल्यानंतर मी आले किचनमध्ये. आंबे आणले होते ना आपण पिकायसाठी, भरपूर आंबे पिकलेत आता. तर बरेच सागरने काढून ठेवलेत आमरस करण्यासाठी. तर मी आमरस बनवते. त्यानंतर चपाती, चटणी आणि फौजी साहेब म्हणले मला ज्वारीची भाकरी कर, हलकं फुलकंच दे म्हणले जरा मला. तर ते आजारी होते ना त्यांना असं काही खावंसंच वाटत नाही. त्यामुळे ते म्हणले मला चपाती नको ज्वारीची भाकरी दे, चटणी दे म्हणले.
आणि मुलं बोलले की आमरस पण कर, त्यामुळे मी आमरस पण करायला लागले. आता सगळ्यात आधी म्हणलं आमरस करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावा. तर हे पहा, बिना साखरेचा मस्त घट्टसर असा मी आमरस बनवला होता. केसर आंबा आहे ना छान पिकलाय, त्यामुळे तो खूप गोड झालाय, त्यामुळे साखरेची गरजच पडत नाही. तर टेरेसवरून आलो आम्ही सगळं धुवून. खालचं फौजी साहेबांनी आता धुतलंय, ते थोडा आराम करतेत आता. आणि मी आमरस करून फ्रीजमध्ये ठेवलंय थंड व्हायला थोडंसं. आणि आता कारळ्याची चटणी करते. हे पहा, पाठीमागं कारळे आणले होते मी असे. तर याची चटणी करण म्हणलं होतं, पण लक्षातच राहिलं नाही माझ्या. बऱ्याचशा ताई बोलले होते की तू कारळ्याची चटणी कशी करते आम्हाला दाखव. तर कारळ्याची चटणी पण मी तुम्हाला दाखवते आता. आणि गोकर्णाच्या फुलांचा चहा दाखवायचा होता. तर त्यानंतर मी फुलं फ्रीजमध्ये काढून ठेवले होते, पण फौजी साहेब आजारी पडले आणि त्यानंतर मग त्यांचं ते दवाखाना ते मग ते काही मनच लागत नाही ना, त्यामुळे मग तो बनवलाच नाही मी. तर फौजी साहेबांना 2-3 दिवसापासून थंडी ताप हे चालू होतं पावसात भिजल्यापासून. वातावरण पण खराब होतं, आज थोडंसं उघडल्यासारखं झालंय. तर चटणी बनवते, स्वयंपाक करते, ज्वारीची भाकरी, चटणी, आमरस वगैरे. तर फौजी साहेबांना जेवायला देते, म्हणजे ते गोळ्या घेते आणि आराम करते. त्यानंतर मी तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचा चहा पण दाखवते. तर चला आधी चटणी बनवते आता. आणि मुलांना चपात्या पण करायच्यात. फौजी साहेब म्हणले मला हलकं फुलकंच दे जरा, ज्वारीची भाकरी. तर त्यांना ज्वारीची भाकरी बनवते. तर कारळे मिडियम आचेवरती मस्त खरपूस भाजून घ्यायचे असतात, म्हणजे चटणी छान होती. कारळे भाजले ना थोडेसे थंड करून ते मिक्सरला वाटायचे, इतका छान खरपूस वास सुटतो की बस. तर हे पहा, कारळे मस्त भाजलेत. आता मी एका ताटामध्ये काढून घेते, थोडेसे थंड झाले की मग मिक्सरला वाटायचे. गरम गरम नाही वाटायचे ना, त्यामुळं. तर कारळे थोडे थंड झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकायलाच लागले होते वाटायला, पण माझ्या लक्षात आलं मी शूट केलंच नाही तुम्हाला ते. पुरणाच्या चाळणी चाळून घेतलेले, निसलेले. तर निसून घेतले मी आणि पुरणाच्या चाळणीने असे थोडेसे चाळून घेतले होते, म्हणजे खाली काही कचकच वगैरे असेल तर ते निघून जातं. आणि मिक्सरला कारळे वाटता नाही ना, त्याच्यामध्ये लसण बिसण काहीच नाही घालायचं. लसण जर आपण लगेच घातला ना, ते कारळे असे ओलसर झाले जातात आणि व्यवस्थित ते मग वाटले जात नाही. तर मिक्सरला मी वाटून घेते आणि वाटून घेतल्यानंतर मग लास्टला त्याच्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर, मीठ आणि लसण घालायचं आणि थोडंसं फिरून घ्यायचं. तर हे पहा, मिक्सरला मी आधी कारळे वाटून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता लसण, लाल मिर्च पावडर आणि मीठ घालते. तुमच्याकडे मिरच्या असेल तर मिरच्या पण तुम्ही आधी वाटून घेऊ शकता, पण लाल मिर्च पावडर आहे त्यामुळे काही हरकत नाही, तीच घातली मी. पहिलं कसं गावाकडे आहे ना, कारळ्याची चटणी, त्यानंतर मिरची पावडर, जवसाची चटणी असं जास्तीचे करायचे ना, त्यामुळं ते प्रॉपर अशा लाल मिरच्या उन्हात वाळवायचे, त्या खलबत्त्यात कुटायच्या, त्याची मिरची करायची, त्यानंतर ते कारळे निसायचे व्यवस्थित धुवून आणि मग ते भाजायचे, ते पण खलबत्त्यामध्ये कुटायचे आणि मग ते मिरची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित ती कारळ्याची चटणी करायची किंवा पाट्यावर वाटायचे. तर असं पहिलं गावाकडं करायचे, पण आजकाल काय आहे, ही आपली घरगुती आपण एवढी करतो. पहिलं खटल्याचे घरं असायचे ना, त्यामुळे जास्त करावं लागायची, पण आपण काही इनमिन 4-5 माणसं एवढी करायची. मग ते आपण करतो मिक्सरमध्ये आणि डायरेक्ट आयतीचं लाल मिर्च पावडर घालून देतो आपण त्याच्यामध्ये. तर आमरस झाला, कारळ्याची चटणी झाली आणि मला ज्वारीची भाकर टाकायची होती, चपात्या करायच्या होत्या, पण म्हणलं पहिलं फौजी साहेबांकडून जाऊन यावा. टेरेसवर त्यांनी काम केलं, खालचं पोर्च धुतलं आणि पुन्हा त्यांना असं कसं तरी झालं ना, कडमूड आल्यासारखं झाला, पुन्हा येऊन झोपले ते. तर त्यांना मी विचारत होते ताप बीप आला का काय, तर थोडासा कोमट ताप होताच त्यांना. जेवायला झालं जेवण, थोडं जेवा. तर फौजी साहेबांना थोडंसं उठून बसवलं मी, पाणी दिलं आणि त्यानंतर म्हणलं पटकन ज्वारीची भाकरी टाकते मी आता. तर बरणीमध्ये हे कारळ्याची चटणी मी अशी भरून ठेवली आता आणि पटकन ज्वारीची भाकरी करून देते म्हणलं फौजी साहेबांना, म्हणजे ते जेवण करून गोळ्या घेऊन झोपते पुन्हा. आणि मी ज्वारीची भाकर टाकतच होते ना, बाहेर लगेच पाऊस चालू झाला होता, म्हणजे वातावरण इतकं पटकन चेंज होतंय ना, उघडलं होतं आणि थोड्याच वेळात लगेच हे पाऊस चालू झाला. तर ज्वारीची भाकरी केली, त्यानंतर फौजी साहेबांना एका प्लेटमध्ये मी कारळ्याची चटणी पण देते. आता त्यांना खूप आवडते पहिल्यापासून.
तर कारळाची चटणी, त्यामध्ये थोडंसं तेल घालते मी, जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं. आणि शेंगदाण्याची चटणी पण मी केलेली, तर ती पण देते त्यांना. तर असं चटण्या खूप आवडतात त्यांना. आमरस बनवलेला होता ना, त्यांना म्हणलं आमरस बरोबर एक चपाती पण देते, तर चपाती नको म्हटले ते. आणि मी ज्वारीची भाकरी टाकत होते ना, तर हात पण नाही धुतला, तसंच ताट बनवायला लागले मी. घरामध्ये कोणी असं आजारी पडलं ना, दुसऱ्या माणसाचीच अशी हाल होती भरपूर. तर चला आता मी तुम्हाला आपल्या गोकर्णाच्या फुलांचा चहा दाखवते. तर ह्या गोकर्णाच्या चहा ना आपण खूप प्रकारे करू शकतो. नुसतं पाण्यामध्ये उकळून त्याच्यामध्ये आपण मध टाकून जरी पिलं तरी पण चालतं. त्याला काही चव नसती. आपण त्याच्यामध्ये जे टाकू तशी चव येऊन जाते त्याला. किंवा पाण्यामध्ये उकळून आपण त्याच्यामध्ये ग्रीन टी टाकून ते पण आपण उकळून पिऊ शकतो. छान कलर आला जातो. किंवा निंबू पाणी केलं ना आपण, तर त्याच्यामध्ये पण आपण हे थोडंसं फुलं टाकून ते मिक्स केलं ना, तर निंबू पाण्याला सुद्धा छान कलर येतो. तर ब्लू टी बनवण्यासाठी मी काय-काय घेतले ते दाखवते आता. तर गोकर्णाच्या फुलाला जास्त काही फुलं येत नाही ना अजून, आत्ताशी ते छान फुटले ना, तर 2-3 दिवसाचे थोडे-थोडे फुलं मी फ्रिजमध्ये काढून ठेवले होते. तर गोकर्णाची फुलं घेतलेत, त्यानंतर अद्रक घेतले, थोडा गूळ घेतलाय. गुळाऐवजी तुम्ही मध पण घेऊ शकता आणि तुम्हाला ग्रीन टी टाकायची असली ना, त्याऐवजी ग्रीन टी टाकून आपण बिना साखरेचं, बिना गुळाचं, बिना मधाचं पण पिऊ शकतो. तर इथं मी काळी मिरी पावडर पण थोडीशी घेतली आणि लिंबाचा रस पण छोट्या वाटीमध्ये थोडासा घेतलाय. गवती चहा आणि पुदिन्याचे 2-4 पानं घेतलेत. आता हे गोकर्णाचे फुलं मी थोडेसे धुवून घेते आणि गॅसवरती एक पातेलं ठेवलंय छोटं. त्याच्यामध्ये मी पाऊण ग्लासभर पाणी ठेवते. ते थोडंसं आटलं जाईन आणि अर्धा ग्लासभर पाणी राहून जाईन मग आपल्याला. तर पाऊण ग्लास मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये. सगळ्यात आधी आता काळी मिरी पावडर घालते. त्यानंतर आपलं गवती चहा, अद्रक ठेचून घेतलेलं, हे थोडंसं उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवट आपल्याला मग त्याच्यामध्ये फुलं घालायचेत. पुदिन्याचे पानं पण 2-3 घेतले होते, ते पण टाकलेत मी. हे पहा अद्रक पण घातलं. आता हे उकळून घ्यायचं आधी. आता हे पहा याला छान उकळी आली. मी थोडंसं असं हलवून घेते आता आणि गॅस एकदम बारीक करते. हे पहा किती छान उकळी आली. तर गवती चहा, पुदिना, अद्रक, काळी मिरी सगळं त्याच्यामध्ये अर्क उतरलाय. आता सगळ्यात शेवट आपल्याला गॅस मंद करून फुलं आहेत ना गोकर्णाचे ते टाकायचे आणि थोडंसं आपल्याला 1 मिनिटभर ठेवायचे फक्त आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. म्हणजे ते गोकर्णाचा कलर आहे ना आणि त्याच्या गोकर्णाच्या फुलांचा अर्क सगळा पाण्यामध्ये उतरला जातो. तर पाण्याचा कलर कसा चेंज होतोय तुम्ही बघू शकता. आणि अजून एक छान टिप देते मी तुम्हाला. तुम्हाला जर तुमच्या निंबू पाण्याचा, सरबतचा एकदम छान युनिक कलर पाहिजे असेल ना, तर काय करायचं, हे गोकर्णाचे फुलं आहेत ना, 1 ग्लासभर, 2 ग्लासभर पाण्यामध्ये असं गरम करून थोडं उकळायचं, थंड करायचं आणि आईस क्यूब बनवून ठेवायचे फ्रीझरमध्ये. आणि आपल्याला जेव्हा निंबू पाणी सरबत करायचं त्यावेळेस ते आईस क्यूब 1-2 टाकायचे त्या निंबू पाण्यामध्ये. त्या सरबतचा इतका छान कलर आला जातो ना, तुम्हाला सगळे विचारतील की हे सरबत कशाचं आहे, काय किंवा काय टाकलंय? इतका छान कलर येतो युनिक. तर असं करू शकता तुम्ही आणि लाँग टाईम ते आईस क्यूब राहतात मग. तर आता जरा वातावरण चेंज झालं ना, तेव्हापासून मी साखर पण बंद केली, गूळ पण बंद केलाय. मला ग्रीन टी घ्यायची होती. त्यामुळं मी आता ग्रीन टीच टाकते याच्यामध्ये. गॅस बंद केला मी आता गोकर्णाची फुलं उकळल्यानंतर थोडंसं आणि आता ग्रीन टी टाकून मी 2 मिनिटं ठेवते फक्त आणि गाळून घेते. तर याच्यामध्ये आपण मध टाकू शकतो किंवा आपल्याला ग्रीन टी अशीच घ्यायची ना, असं पण घेऊ शकतो. छान लागतं. तर याचे मी तुम्हाला आता फायदे सांगते गोकर्णाच्या फुलाचे. तर हे गोकर्णाचे फुलं आपण देवाला तर वाहू शकतो आणि फुलांचा चहा अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरला जातो बरं का हा. मानसिक तणाव कमी होतो याच्यापासून, स्मरणशक्ती वाढते आणि रक्तातील साखरेचं प्रमाणसुद्धा कमी झालं जातं. तसंच हा चहा आहे ना सर्दीसुद्धा कमी करतो, खोकला कमी करतो. असं म्हणतात गोकर्णाचा चहा आहे ना आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप चांगला असतो. हा गोकर्णाचा चहा चयापचय वाढवतो आपल्या शरीरामधलं. त्यामुळे आपलं वजन कमी व्हायला सुद्धा मदत होती. तर सांगावं तितकं कमीच आहे ह्या चहाचे फायदे आणि दिसायलाही काय भारी वाटतंय तुम्ही बघू शकता. तर मी गाळून घेतला चहा हा. सगळ्यात शेवट मी आता याच्यामध्ये थोडासा लिंबूचा रस घालते आणि मिक्स करून घेते. तर ह्या गोकर्णाच्या चहाबद्दल आहे ना तुम्ही Googleला जरी सर्च केलं ना सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. लोकं तर ऑनलाईनसुद्धा हे गोकर्णाचे फुलं मागवतात सुकलेले आणि त्याचा चहा करून पितात. नुसतं पाण्यामध्ये उकळून पिलं तरी पण चांगलंच आहे किंवा आपण ग्रीन टी बनवू शकतो, ब्लू टी बनवू शकतो, त्यानंतर सरबत बनवू शकतो. असं बऱ्याच प्रकारे आपण हे गोकर्णाचा चहा पिऊ शकतो. तर नक्की ट्राय करा एकदा. तर हा गोकर्णाचा चहा आशा करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल
तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.